ते आमचे बाजी प्रभू इकडं शिवा कसे सिद्धीच्या भेटीला गेले. त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूकडून त्या पावसाळी वादळी किर रात्री महाराज बांदल फौजेला घेऊन बाजी प्रभूंच्या समवेत निघाले. 20 तासाचा अखंड प्रवास केला. महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रू पाठीशी आल्याची चावल लागली. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजेनिशी आम्ही ते झुंजितो, साहेब कार्य मरितो. राजे म्हटले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेनिशी राजे पुढे निघाले आणि त्या गजकिंडीमध्ये बाजी आपल्या मावळ्यांसोबत झुंजत राहिले. त्या मोगली प्रपाताशी तटबंदी सारखे लढत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाल गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराच्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावन खिंड झाली. किती किती नावं घ्यावी तशी. त्या राज्याभिषेकाच्या दिवशी साऱ्यांना हे सारे सारे आठवत होते. कुणीतरी सांगत होता, बाजी प्रभू बांदल फौज धारतीर्थी पडल्यानंतर महाराज त्या साऱ्यांच्या घरी गेले, साऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. अर्थात जी मुलं तरुण असतील त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील की ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं, पण आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, आता तो युद्धावर गेला, धारतीर्थी पडला आणि त्याच्या पश्चात त्याची आता विधवा बायको, तिचं काय? त्याच्यानंतर त्याच्या विधवा पत्नीचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. 350 वर्षापूर्वी.